वेलकम. बऱ्याच क्रिएटिव्ह कट्ट्यामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण रेस्टॉरंट स्टाईल क्रीमी असं टोमॅटो सूप बघणार आहोत. तर मग वेळ न घालवता याला लागणारं साहित्य बघूया. कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत. लसूण, 7 ते 8 मिरे व काळी इलायची, पत्ता, चवीप्रमाणे मीठ, मोठ्या साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत मी, कांदा, एक बीट व एक गाजर. गाजर व बीटाचे साल काढून घेऊया. सूप आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी आहे. बीटामुळे ह्या सूपला छान लालसर कलर येईल, त्यामुळे मी इथे एक अख्खं बीट वापरलेलं आहे. तसंच कांदाही बारीक कट करून घेऊया. जवळ मोठ्या साईजचे टोमॅटो होते म्हणून मी इथे 2 घेतलेले आहेत. तुमच्या जवळ छोटे असतील तर 3 घ्या तुम्ही टोमॅटो. सर्व कट झालेला आहे. आता ह्याला कुकर मध्ये शिजवून घेऊया. त्यासाठी मी इथे कुकर मध्ये 1 चम्मच तूप टाकलेलं आहे. त्यात आता हे खडे मसाले टाकूया. नंतर अद्रक आणि लसूण हलवून घेऊया आणि त्यात नंतर कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता छान तडतडल्यास आता त्यात कांदा, बीट व गाजर टाकून ह्याला 2 मिनिटं मिक्स करून घेऊया. 2 मिनिटं परतून घेऊया. आता मस्त परतवलेलं आहे. त्यात आता टोमॅटो टाकूया. टोमॅटोलाही परतून घेऊया आता. तर यात कोथिंबीरच्या काड्या व चवीप्रमाणे मीठ टाकूया. यात मी अगदी थोडंसं म्हणजे 1च वाटी पाणी टाकलेलं आहे. मस्त हलवून घेऊया आणि याचं झाकण लावून घेऊया. आता 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यावा. शिट्ट्या झालेल्या आहेत. गॅस बंद केलेला आहे मी. आता खडे मसाले काढून घेऊया. आता हे सर्व चाळणीत गाळून घेऊया. गाळलेलं हे सर्व मिक्सरच्या भांड्यात काढून याला मिक्सर मध्ये ग्राइंड करून घेऊया. प्युरी झालेले आहे.
बारीक चाळणीने ह्याला गाळून घेऊया. गॅसवर ठेवूया. फ्लेम लो ठेवावी आणि त्यात आता 1 चमच मी बटर टाकलेलं आहे. 1 चमच जिरे पावडर व 1 चमच काळी मिरी पावडर मिक्स करून घेऊया. यात अगदी थोडंसं मीठ टाकूया, कारण की आपण स्टार्टिंगला मीठ टाकलेलं होतं यात. याला हलवून घेऊया. यात 1 चमच गूळही टाकूया आणि या सर्वांना आता छान मिक्स करून घेऊया. बघा आता आपला किती छान क्रीमी असा सूप रेडी आहे. त्याला मस्त कलरही आलेला आहे. आता गार्निश करून घेऊया. Enjoy.